चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, काय म्हणताय पा आज आपण क्लास 10 मधला एक क्वेश्चन पाहूया. ओके, अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हटलं. ठीक आहे. काय म्हणताय पा की आपल्याला फाइंड T21 का काढायचं, 21वी टर्म काढायची. समजलं? T21 म्हणजे 21वी टर्म काढायची. केव्हा पा इफ S21 म्हणजे याचा अर्थ 41 टर्मची सम जर 4510 म्हणजे 4510 असेल, किती S41 टर्मचे म्हणजे असे 41 टर्म आहे त्याची सम 4510 असेल. ठीक आहे, इन एन एपी मध्ये. ठीक आहे. आपल्याला दिला काय पा, ध्यान से देखो, आपल्याकडे दिला आहे ते लिहून टाकू पा पहिले की S41 इक्वल्स टू 4510. ठीक आहे. आणि आपल्याला टू फाइंड काय करायचं पा, चेक करा. टू फाइंड चेक करा का करायचं, टू फाइंड T21 टर्म काढा. बस विषय खतम. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ की आपल्याकडे जर सपोज द्या T1 एक टर्म आहे, ओके, T2 आहे, T3 आहे. ठीक आहे. असा करता करता ठीक आहे कुठपर्यंत आहे पा, मान के चलो T41 टर्म आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. तर याच्यामधली जे याच्यामध्ये येणार T21 टर्म कोणसी आहे याची जर सम केला तर एवढा येतात. पटला? तर T21 टर्म्स आहे कोणती ते फाइंड करा. ध्यान से देखो का होईल पा. तर आपल्याला पा S41 दिला तर एसएनच्या फॉर्म्युला माहित पाहिजे. का म्हणता पा, वी नो दॅट, आपल्याला माहित आहे का की एसएनच्या फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे. का पाहिजे, एसएनच्या फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. जेणेकरून फायदा काय होईल पा आपल्याला, ठीक आहे, की आपल्याला T21 ची टर्म काढायची आहे. तर एसएन दिला आहे. ठीक आहे, S41 दिला आहे ना, तर चेक करा एसएनचा फॉर्म्युला n/2 2a प्लस n-1 इंटू डी. हा वाला फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. फायदा काय होईल पा, इथं मी लिहितो S41 कारण दिलाय ना, ध्यान से देखो. ठीक आहे. आता n इथं लिहितो 41/2 आणि 2 a माहित आहे का, नाही सर a नाही माहित आहे. ठीक आहे, तर a नाही माहित आहे तर नाही लिहायचं. ठीक आहे. बरं n माहित आहे, यस सर n माहित आहे. किती आहे पा, 41 - 1 आणि d सुद्धा आपल्याला नाही माहित आहे. तर जे गोष्टी आपल्याला नाही माहित आहे ते नाही लिहायचं. बरोबर, म्हणजे का नाही माहित आपल्याला, a नाही माहित आहे आणि d नाही माहित आहे तर नाही लिहायचं, बाकी सब माहित आहे. ठीक आहे. आता एक काम करतो आपण की सर S41 आपल्याला दिला किती आहे पा, 4510 म्हणजे 4510 दिला. ठीक आहे. चला 41/2 तसंच राहू द्या. आता इथे 2 आहे, इथे किती येईल 40d होईल. ध्यान से देखो, होईल ना 40d, कारण 41 - 1 40d. आता एक नजारा दिसता पहा थोडसा की 41 डिवायडेड बाय 2. ओके, इथून 2 आणि इथून 2 कॉमन काढू शकतो, म्हणजे इथून 2 कॉमन निघेल पहा इथून. तर ओके, तर काय होईल पहा, अंदर राहिला a आणि इथं 20d. काऊन माहिती आहे, 2 × a 2a आणि 220 च्या 40. बरोबर आहे. आता खसना 2 उडल. ठीक आहे, हा उडवायचा होता. ठीक आहे, हा नजारा दिसला. मग आता पहा ध्यान से देखो की जो एती आला काय म्हणता पहा, 41 × a + 20d जो काटो आणि 4510 जसा तसा. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता एक काम करतो पहा, ध्यान से देखो, फील करा, a + 20d इकडेच राहू द्या आणि 4510 म्हणजे 4510 डिवाइड बाय 41. ठीक आहे, पटलं. आता एक काम करतो की सर हा 41 तर प्राईम नंबर आहे. ठीक आहे. तर आता आपल्याकडे टेबल म्हणल्याशिवाय फायदा नाही. ठीक आहे, कोणाच्या 41च्या. तर मी एक लॉजिक लावतो पहा, 41 चे टेबल जर 4 टाइम्स 10 टाइम्स म्हटल्या, मी जवळपास याच्या जाऊन पाहतो, या झिरोशी मतलब ना, या झिरोला थोडा वेळ विसरा. ठीक आहे, मी फक्त 451 पर्यंत पोहोचण्याची कोशिश करतो. ठीक आहे. तर पहा लॉजिक काय लावता, 441 च्या टेबल 10 टाइम तर 410 म्हणजे जवळपास मी ध्यान से देखो 451 ची गोष्ट चालू आहे. ठीक आहे, किती 451. ठीक आहे, 451. ठीक आहे, तर 410 म्हणजे सर याचा अर्थ मी 10 वेळा 410 वर जातो. तर आता 11 टाइम म्हणून पाहतो. ध्यान से देखो, 11 म्हणजे 11 कॅरी 1 ना, आणि 11 4 जा 44 44 प्लस 1 45. अरे सर आलं. ठीक आहे, म्हणजे किती टाइम्स 41 म्हणजे 41 आणि 41 11 जा. ठीक आहे, म्हणजे आला 110. हा अंडा इथं मांडलो ना. ठीक आहे. तर काय होईल पहा, a + 20d इज इक्वल टू आला 1/0. ठीक आहे. ओके, हा वाला आपल्याला पार्ट भेटला. ठीक आहे, पण याचा नजर आपल्याला त्याचा काय फायदा होईल का, ओके, T21 काढायचा आहे ना, तर फायदा होईल का, ध्यान से देखो काय होईल पहा. आता इकडे आहे का. ठीक आहे, या कोपच्यात येतो आम्ही. काय म्हणताय पहा आता ऐका की सर एक गोष्ट T21 काढायचं आहे ना, तर मी जर आता Tn फॉर्म्युला लावून पाहिलो a + n-1 इंटू डी, तर हलकासा नजारा दिसत आहे. इथं जर मी 21 ठेवलो तर 21 - 1 अरे 20 दिसत आहे. बरोबर आहे, म्हणजे याला फटाके साथ इक्वेशन नंबर 1 म्हणून ठेवतो. ठीक आहे. इथं पहा आता T21 इज इक्वल टू a प्लस इथं घ्या किती पहा 21 च्या ठिकाणी 21 घुसा ना, कारण n21 आहे ना, -1 इंटू डी. आता a आणि d तर माहित ना,
आता चेक करा T21 तर आपल्याला फाइंड करायचं आहे, ठीक आहे. आता ए इकडे पहा 21 मधून 1 गेला 20D. ओके, हा इक्वेशन नंबर 2. एक नजारा हलका दिसताय, ऐका ऐका मी काय म्हणतो पहा की फ्रॉम 1 and 2 वरून, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वरून चेक करा काय होईल पहा की T21 जसा आहे तसा ठेवा, ध्यान से देखो, ठीक आहे. आणि आता पहा इकडे पहा, ध्यान से देखो की हा जो ए प्लस सर येथे 20 पाहिजे होता, ठीक आहे, पटलं, कारण 21 मायनस 1 20 पाहिजे होता, लिहिताना गडबड झाली पहा, ठीक आहे. तर ए प्लस 20D आहे ना सर, आणि तोच म्हणजे 110 म्हणजे याच्या ठिकाणी सर मी याच्या ठिकाणी हा 110 घुसाडू शकतो, ऑफकोर्स, ठीक आहे. म्हणजेच आपल्याला जो काढायचा होता T21 टर्म्स तोच 110 आहे, ठीक आहे. मेरे अजीज दोस्तों तुम्हाला समजलं असेल, ठीक आहे. बाकी आपण ब्रेक के बाद पाहू, ठीक.